रामराम शेतकरी मित्रांनो, आपण सहसा खरीप हंगामामध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड करून उत्पादन हे घेत असतो। यासाठी सोयाबीन पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आपण चांगल्या वाणाची निवड करणे हे गरजेचे असते। हे सोयाबीनचे वाण निवडताना आपण जमिनीचा प्रकार, सोयाबीनचा कालावधी या गोष्टीचा विचार करून आपण सोयाबीन वाणाची निवड केलेली हवी। जमिनीच्या प्रकारानुसार, कालावधीनुसार आपण सोयाबीनचे टॉप 10 वाण आज बघणार आहोत। राम मित्रांनो, मी विलास बेत्रे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रीटेक। मित्रांनो, आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रीटेक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच आपल्याला कृषीविषयक माहिती वेळोवेळी मिळत जाईल। शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीन पिकाचे 4 प्रकारचे वाण यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। यामध्ये आपण सोयाबीन वाणाचे पुढील प्रकारे 4 सोयाबीन वाणाचे प्रकार आपण बघूया। 1. अति लवकर येणारे वाण, हे वाण 80 ते 85 दिवसामध्ये येते। 2 नंबर, लवकर येणारे वाण 85 ते 95 दिवसमध्ये येते। 3. मध्यम कालावधीत येणारे वाण 95 ते 105 दिवसामध्ये सोयाबीनचं वाण येते। आणि 4 नंबरचं वाण आहे उशिरा येणारे वाण, हे वाण 105 ते 115 किंवा 120 दिवसातसुद्धा येते। मित्रांनो, या 4 प्रकारतील वाणाची निवड आपण कशी केली पाहिजे, यासाठी आपण आपल्या जमिनीचा प्रकार, कालावधी, पाण्याची उपलब्धता या गोष्टीचा विचार करून वरील 4 वाणापैकी एका वाणाची निवड करावी। सोयाबीन वाणाचे प्रकार, यामध्ये अति लवकर येणारे वाण आपण बघणार आहोत। यामध्ये 1 नंबरला आहे परभणी सोना MAUS 47। या सोयाबीनचा कालावधी आहे 80 ते 85 दिवस। सोयाबीन वाणाचं उत्पादन 10 ते 12 क्विंटल काढता येते। या सोयाबीन वाणावर पिंगट लव असते। सोयाबीनचा शेंगाचा रंग गडद आणि तपकिरी होतो। हे सोना हे सोयाबीन वाण आंतरपिकासाठी योग्य। परिपक्वतेनंतर या वाणाची लवकरात लवकर काढणीही करावी लागते। आपण बघू मध्यम लवकर येणारे सोयाबीन वाण। यामध्ये आपण बघणार आहोत ग्रीन गोल्ड 3344। या सोयाबीन वाणाचा कालावधी 85 ते 95 दिवसाचा असून या सोयाबीनमध्ये 40 ते 50% शेंगा ह्या 4 दाण्याच्या असतात आणि उरलेल्या सर्व शेंगा ह्या 3 दाण्याच्या असतात। त्यामुळे या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने उत्पादन हे आणि एकरी उत्पादन जर घ्यायचं ठरलं तर एकरी 10 ते 12 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन या सोयाबीनपासून मिळत। चे वैशिष्ट्य जर बघायचे असेल तर पानाचा पसारा कमी व निमुळते पान, शेतात दाटोळा न झाल्यामुळे बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा तब्बल 60 ते 70% शेंगा 4 दाण्याच्या, कापणीस उशीर जरी झाला तरी न फुटणाऱ्या शेंगा या सोयाबीन वाणाच्या असतात। लवकर येणारे किंवा मध्यम लवकर येणाऱ्या वाणाचा उपयोग आपण हलक्या मध्यम जमिनीमध्ये करू शकतो, कारण हे वाण जर पाण्याचा ताण कमी पडला तरीसुद्धा ते सहन करून उत्पादन वाढ करू। आता आपण बघणार आहोत मध्यम कालावधीत असणारे सोयाबीनचे वाण। सरासरी या सोयाबीनचा कालावधी 95 ते 105 दिवसापर्यंत असतो। KDS 753 म्हणजेच फुले किमया हे वाण आपण मध्यम कालावधीत येणारे आपण घेऊ शकता। या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवसाचा आहे। हे वाण तांबेरा रोगास कमी बळी पडते आणि या वाणाची मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गात मागणीसुद्धा असते। ची जर पेरणी करायची तर आपण आपल्या शेतीच्या प्रकारानुसार 20 ते 26 किलो बियाण्याचा वापर करू शकता। दुसरा वाण आहे KDS 992 म्हणजे फुले दुर्वा। या वाणाला तांबेरा रोग, जांभळे दाणे, जीवाणूजन्य ठिपके मध्यम प्रतिकारक्षम असतात। मोठ्या आकाराचे दाणे KDS दुर्वाचे असतात। हार्वेस्टरने काढता येण्यासारखे हे वाण असून परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवसाचा आहे। दुर्वा या सोयाबीन वाणाची मागील 2 वर्षापासून त्याचमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून मागणीही होत आहे आणि याचं उत्पादन 13 ते 17 क्विंटलच्या दरम्यान काही शेतकऱ्यांनी घेतला आहे। या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात ब्रँचेस असल्यामुळे उत्पादन वाढी मोठ्या प्रमाणात होते आणि रोगाला सुद्धा हे वाण बऱ्याचपैकी प्रतिकारक्षम असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून या वाणाची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती। तर आपण JS 335 ह्या वाणाची सुद्धा लागवड करू शकता। या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 105 दिवस असून तांबेरा रोगास प्रतिकारक आहे। कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या या वाणाच्या शेंगा आहेत आणि मोठ्या प्रमाणात या सोयाबीनचे उत्पादन आपल्या राज्यामध्ये शेतकरी वर्ग घेत असतो। या वाणाचा फुलाचा रंग
जांभळा असतो. दाण्याचा आकार मध्यम आकाराचा असतो. यानंतरचा वाण आहे MAUS 71 म्हणजेच समृद्धी. या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 105 दिवसाचा आहे. फुलांचा रंग जांभळा, दाना टपोरा आणि कापणीस उशीर झाला तरी 10 ते 12 दिवस या वाणाच्या शेंगा ह्या फुटत नाहीत किंवा तडकत नाहीत. वाणाचं उत्पादन आपण एकरी 12 ते 15 क्विंटल दरम्यान घेऊ शकता. नंतर याच प्रकारातला वाण आहे MAUS 81 म्हणजे शक्ती. या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 105 दिवस असून फुलांचा रंग जांभळा, दाना टपोरा, कापणीस उशीर झाला तरी हे वाणसुद्धा 12 दिवस तग धरू शकतं. आणि याच प्रकारामध्ये MAUS 158 सुद्धा वाण आहे. मित्रांनो, आपण हे जे वाण बघितले आहेत हे आहेत मध्यम कालावधीत येणारे आणि यासाठी जमीन ही मध्यम तर चांगली लागते आणि पाण्याची व्यवस्थासुद्धा लागते. जर आपली व्यवस्था असेल तर आपण मध्यम कालावधीत येणाऱ्या सोयाबीन वाणाची निवड करून उत्पादन घेऊ शकतो. नंतर आपण MAUS 162 हे वाण. या वाणाचा परिपक्वता कालावधी 100 ते 103 दिवसाचा असतो. हे वाण यंत्राने काढण्यासारखं आहे. दाना टपोरा आणि कापणीस उशीर जरी झाला तरी 10 ते 12 दिवस हे वाण तडकत नाही किंवा फुटत नाही. या वाणाचे उत्पादन 12 ते 15 क्विंटल येऊ शकते. नंतरचं वाण आहे फुले संगम KD 726. हे वाण मध्यम व भारी चांगल्या जमिनीत येते. पाण्याचा ताण पडल्यास या वाणाचे फुलं गळू शकतात. परिपक्व झाल्यानंतर काढणीस उशीर झाला तर या वाणाच्या शेंगा तडकतात. या वाणाचा कालावधी हा 105 ते 115 दिवस. हे बागायती शेतीसाठी उपयुक्त असं वाण आहे. यानंतर हलक्या जमिनीसाठी आपण MAUS 612, MACS 1281 या वाणाची निवड करू शकतो. दोन्ही वाणाचा कालावधी हा 105 ते 110 दिवसाच्या दरम्यान आहे आणि हे वाण पाण्याचा ताण सहन करणारे सुद्धा आहेत आणि काढणीस उशीर जरी झाला तरी या वाणाच्या शेंगा तडकत नाहीत. यानंतरचं वाण आहे KDS 344. यालाच आपण फुले अग्रणी, फुले कल्याणी असं म्हणतो आणि या वाणाचा कालावधी 105 दिवस ते 110 दिवसाचा आहे. हे वाण आहेत जास्त उशिरा येणारे वाण आणि जास्त उशिरा येण्याचं वाण अर्थातच इतर सगळ्या सोयाबीनपेक्षा हे मोठ्या प्रमाणात जास्त असते. मित्रांनो, या प्रकारे आपण 4 प्रकारात सोयाबीनचं वर्गीकरण केलेलं आहे. आता यामध्ये आपली जमीन कशी आहे, आपल्या इथं पाण्याची व्यवस्था कशी आहे आणि कोणत्या कालावधीचं पीक आपल्या जमिनीमध्ये जास्त उत्पादन देईल याचा सारासार विचार करून आपण वरीलपैकी कोणत्याही वाणाची निवड करून आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन हे घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला जमिनीचा प्रकार, त्याचा कालावधी, किती पाण्याचं सहन करेल आपली जमीन आणि पीक कोणतं जास्त मोठ्या प्रमाणात येईल याचाच विचार करून सोयाबीनची लागवड करावी. आपल्या शेजाऱ्याने, बाजूच्या शेतकऱ्याने हे सोयाबीन घेतलं म्हणून आपण पण तेच घेऊ आणि त्याच्यासारखंच उत्पादन घेऊ हा विचार आपण मुळीच करू नये. आतापर्यंत हाच विचार करून मोठ्या प्रमाणात एका गावामध्ये एकच सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या शेतकऱ्याचं जमीन हलकी आहे, पाण्याची उपलब्धता नाही, सोयाबीनचा कालावधी हा कमी जास्त आहे, त्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊन, उत्पादन कमी होऊन आर्थिक नुकसान हे झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच आपण या 4 वर्गीकरणाचा विचार करून सोयाबीनची लागवड करून यावर्षी उत्पादन घ्यावं आणि आपण किती उत्पादन घेतलं हे किंवा कोणती सोयाबीनची निवड करणार आहात हे कमेंटमध्ये आपल्या शेतकरी वर्गाला सांगावं. मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रीटेक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.